नमस्कार मैत्रिणींनो, बीइंग होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज अशा काही मी तुमच्यासाठी किचन टिप्स घेऊन आलेले आहे, ज्यामुळे किचनमधल्या खूप साऱ्या गोष्टी सोप्या होणार आहेत. आलं लसणाची पेस्ट तर आपल्याला नेहमीच लागते, पण त्यासाठी भरपूर लसूण सोलायचा म्हणजे ही वेळखाऊ प्रोसेस आहे. मग आता तुम्हाला एक मी वेगळी ट्रिक सांगणार आहे आलं लसणाची पेस्ट तयार करण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला लसूण सोलायचंच नाहीये. मग कशी करायची? चला बघूयात. इथे मी लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत, ज्या अजिबात सोललेल्या नाहीयेत, फक्त सेपरेट केलेल्या आहेत. एक वाटीभर लसणासाठी मी अर्धी वाटी आलं घेतलेलं आहे. आता हे आलं देखील फक्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याची साल वरची मी काढलेली नाहीये. स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेले आहेत. आता माझं नेहमी प्रमाण असंच असतं, 1 वाटी लसूण, अर्धी वाटी आलं. तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता हे लसूण तसंच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे जे आलं आहे अर्धी वाटी ते देखील याच्यामध्ये मिक्स केलं. छान बारीक पेस्ट व्हावी यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्सरवरून थोडं-थोडं पाणी टाकत त्याची अशी पहा व्यवस्थित पेस्ट करून घेतलेली आहे. अगदी स्मूथ पेस्ट केलेली आहे. आता या पेस्टमध्ये लसणाची वरची साल, आल्याची साल किंवा आल्यामधलं जे केसर असतं ते सगळं मिक्स आहे आणि ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचे. कारण ते मिक्सरमध्ये बारीक होत नाही. मग आता सेपरेट करायचं म्हणजेच काय? तर ते व्यवस्थित गाळून घ्यायचं. अशी चांगली बारीक अशी गाळणी घ्यायची आणि त्याने पहा हे असं गाळायचं. छान दाबत, दाबत गाळायचं म्हणजे जो काही रस असतो ना, तो सगळा खालच्या भांड्यामध्ये येतो आणि वरती चाळणीमध्ये फक्त ही जी काही साल असते ना, तेवढीच राहते. पाणी टाकून आपण हे बारीक केलं आहे, त्यामुळे थोडीशी पातळ पेस्ट असते. पाणी टाकून बारीक केल्यामुळे होतं काय, की सगळा जो काही ज्यूस असतो त्या लसणातला वगैरे तो सगळा रिमूव्ह होतो आणि पहा खाली फक्त चोथा राहतो. आता हा जो चोथा राहिलेला आहे, तो छान उन्हामध्ये वाळवायचा आणि आपल्या घरामध्ये ज्या कुंड्या असतात ना, त्या कुंड्यांमध्ये टाकायचा. झाडांसाठी हा चोथा चांगला असतो. आणि ही जी पेस्ट निघालेली आहे, ती छान काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवायची किंवा आईस क्यूबमध्ये भरून तुम्ही त्याचे छान क्यूब्स जरी केले ना, तरी ते छान वापरता येतात. उन्हाळ्याच्या दिवसात सतत काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. म्हणजे रोजची चपाती, भाकरी आपल्याला नको असते. काहीतरी छान चटपटीत खावं, स्नॅक्स खावे असं सारखं वाटत असतं. आणि मग त्यासाठी आपल्याला लागते मस्त अशी चटपटीत चिंचेची चटणी. फ्रिजमध्ये करून ठेवली, की अगदी 15-20 दिवस किंवा महिनाभर सुद्धा टिकते. मग तुम्ही समोसा करा, दाबेली करा किंवा कोणतेही स्नॅक्स आयटम करा, त्याच्याबरोबर झटपट खायला घेता येते. हो की नाही? मग आता मस्तपैकी आपण चटणी कशी करायची ते बघूयात. आता या चटणीसाठी आपल्याला काय लागेल? तर 1 वाटी चिंच आणि 1 वाटी खजूर. दोन्हीही सीडलेस आहेत आणि या 2 वाट्यांसाठी 2 वाटी पाणी. गॅस चालू करायचा आणि फक्त 5च मिनिटं शिजून घ्यायचं. 5 मिनिटातच हे दोन्हीही चिंच आणि खजूर छानपैकी सॉफ्ट होतात. आणि यानंतर 1 वाटी किसलेला गूळ टाकायचा. साखरेपेक्षा गुळाने छान चव येते आणि चटणी घट्ट देखील होते. त्यामुळे नेहमी याच्यामध्ये गूळच वापरायचा. आता इथे आपण खजूर वापरलेला आहे, त्यामुळे गूळ आपल्याला कमी लागला. तुम्हाला फक्त चिंचेचीच चटणी करायची असेल, खजूर नको असेल, तर 1 वाटी चिंचेसाठी तुम्हाला 2 वाटी गूळ टाकावा लागेल. पण खजूर टाकल्यामुळं काय होतं, चटणी छान अशी दाटसर होते. नुसती चिंचेची चटणी जर केली ना, तर ती खूप पातळ होते. आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचे. आता या स्टेजला आपल्याला हवं त्याप्रमाणे पाणी देखील थोडं-थोडं ॲड करायचंय. आता ही चटणी अशीच स्टोअर न करता ती व्यवस्थित गाळून घ्यायची. कारण चिंचेमध्ये केसर असतं आणि मग ते पुन्हा खाताना तोंडात येतं. त्यामुळे ते सगळं काढण्यासाठी व्यवस्थित गाळून घ्यायची. थोडीशी पातळसर आपण केली ना, की छान गाळली जाते. आता इथे थोडीशी टेस्ट घेऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता. गुळाचं प्रमाण कमी जास्त तुमच्या चवीनुसार करता येईल. तर पहा मी छानपैकी अशी सगळी चटणी गाळून घेतलेली आहे आणि एकदम छान अशी एकसारखी चटणी आपली तयार झाली. आता मी इथे थोडीशी पुन्हा गरम करून घेणार आहे. पण त्यापूर्वी गूळ तर माझा व्यवस्थित आहे, पण थोडंसं मीठ मी यात टाकलेलं आहे. तुम्ही जर तिखट देखील टाकणार असाल, तरी देखील टाकू शकता. आता तुम्ही ही चटणी पाणीपुरीसाठी करणार असाल, तर अजून पाणी टाकून पातळ करा किंवा बाकी समोसा, कचोरी याबरोबर खाणार असाल, तर एवढी घट्ट चटणी ठेवायची आणि एका बॉटलमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवायची. 15 दिवस किंवा अगदी महिनाभर सुद्धा व्यवस्थित टिकते. माझ्या मुली छोट्या आहेत, त्यामुळे असे चटपटीत पदार्थ तर नेहमी होत असतात. आज देखील दाबेली बनवायचा प्लॅन आहे माझा.
त्यासाठीच मी ही चटणी भरपूर बनवून ठेवलेली आहे. आता दाबेली सुट्टी म्हटलं की समोसा किंवा वडापाव वगैरे सुद्धा बनतो माझ्या घरी आणि त्यासाठी मला ही चटणी नेहमी लागते. तर ही चटणी आयती फ्रीजमध्ये बनलेली असेल ना, तर असे स्नॅक्स आयटम बनवायला देखील आपल्याला हुरूप येतो. प्रत्येक वीकेंडला शनिवारी किंवा रविवारी माझ्याकडे इडली, डोसा नाहीतर उत्ताप्पा हा बनतोच. आजही इडली बनवणार आहे आणि पीठ बघा माझं किती छान फर्मेंट झालेलं आहे. आता हे असं छान फर्मेंट होण्यासाठीची ट्रिक मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली होती. खरं तर उन्हाळ्यात हे पीठ असं छान ऑटोमॅटिक फर्मेंट होतं, पण तरी देखील ती ट्रिक वापरली ना, तर पहा अगदी व्यवस्थित हवं तसं पीठ फर्मेंट होईल. नेहमीसारख्या छोट्या इडल्या करण्यापेक्षा आज थट्टे इडलीसाठी थोडासा वेगळा सेटअप केलेला आहे. एकाच वेळेस अशी मोठी इडली होईल, छोट्या-छोट्या इडल्यांमध्ये खेळत बसावं लागणार नाही. तर आता याच्यावरती आपण इडली करूयात. अगदी सोपा सेटअप आहे. इडलीचाच कुकर मी घेतलाय. त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि एक मस्लिन क्लॉथ घेतलंय, जे याभोवती गुंडाळलं. आता त्याला डायरेक्ट गाठ मारता येत नाहीये, त्यामुळे मी असं छान कडेने दोरा बांधलाय त्याच्या, म्हणजे हे कापड हलणार नाही. आणि छान अशी पाण्याला वाफ आली, की त्यावरती हे जे आपलं बॅटर आहे, ते असं छान स्प्रेड करून टाकायचं. आता इथे झालं असं, हा जो कुकर आहे तो फार मोठा आहे, त्यामुळे कापड थोडंसं सरकत होतं. छोटा कुकर असेल तर हे जे कापड आहे ते छान व्यवस्थित बसतं. असं साइड्सनी अजिबात सरकत नाही. मला थोडंसं एका साइडनी हाताने धरावं लागलं आणि मग ते बॅटर ओतावं लागलं. याबरोबरच मी माझ्या स्टीमरमध्ये देखील ही इडली केली. तर पहा याचा जो वरचं तोंड आहे ते छोटं असल्यामुळं कापड वगैरे सरकत नव्हतं. त्यामुळे अगदी छान अशी गोल इडली यामध्ये तयार झाली. एकच मोठी इडली खाल्ली आणि पोटच भरलं. आता इकडे कुकरमध्ये देखील त्यापेक्षा मोठी इडली तयार केली होती. थोडं कापड सरकत असल्यामुळे त्याचा आकार बदलला, पण इडली मात्र खूप छान झाली होती. त्यामुळे मी इथे सजेस्ट करेन, की जास्त मोठा कुकर असेल ना, तर थोडंसं अवघड होतं ही इडली बनवणं. पण अगदी छोटासा कुकर असेल, ज्याचं छोटंसं तोंड आहे, त्यामध्ये अगदी परफेक्ट इडली तयार होते. तर पहा, अशा चौघांना 4च इडल्या केल्या आणि त्यातच आमचं पोट भरलं. माझं काम अगदी सोपं झालं. कोणताही पदार्थ ज्यावेळेस आपल्याला शिजवायचा असतो ना, त्यावेळेस शिजवण्यासाठी डायरेक्ट पाण्यात न टाकता खाली पाणी घ्यायचं आणि वरती एखाद्या भांड्यामध्ये तो ठेवायचा आणि मग स्टीम करायचा. म्हणजे वाफेवर शिजवायचा. जसं आपण मोदक वगैरे उकडतो ना, त्याच पद्धतीने. मग आता जसं की मी आता भोपळा शिजवलेला आहे, आपल्याला वांगी शिजवायची असतात किंवा कोणतीही भाजी, पालक वगैरे शिजवायचं असेल, तर अशा वेळेस तो स्टीम करायचा. म्हणजे काय होतं, भोपळा आहे हा जर मी डायरेक्ट पाण्यामध्ये टाकला तर काय होणार आहे, त्या भोपळ्यातला जो काही रस असतो तो सगळा त्या पाण्यामध्ये मिक्स होतो. शेवटी आपण ते पाणी टाकूनच देणार आहे, हो की नाही? पण मग यातला रस सगळा त्या पाण्यामध्ये मिक्स होतो आणि या भोपळ्याची पूर्ण चव निघून जाते. तर तसंच इतर पदार्थांच्या बाबतीत म्हणे, त्यातली जो काही रस असतो ना, तो सगळा त्या पाण्यात मिक्स होतो आणि जी मूळ चव असते ना, तीच निघून जाते. त्यामुळे काय करायचं, कोणताही पदार्थ शिजवताना तो वाफेवर शिजवायचा, डायरेक्ट पाण्यात टाकायचा नाही. आता मग असा वाफेवरती शिजवण्यासाठी आपल्याकडे असा एखादा स्टीमरच हवा असं काही नाही. आपण घरच्या घरी सुद्धा स्टीमर बनवू शकतो. म्हणजे एखादं पातेलं घ्यायचं, त्यामध्ये खाली स्टँड ठेवायचं. स्टँड नसेल तर एखादी वाटी ठेवली तरीही चालेल आणि त्या वाटीच्या किंवा स्टँडच्या खाली पाणी ठेवायचं आणि त्यावरती एखादी प्लेट ठेवून त्यावर तो मग पदार्थ जो शिजवायचा आहे तो ठेवायचा. आता अशा पद्धतीने घरच्या घरी सुद्धा आपण स्टीमर तयार करू शकतो. पण जर तुम्हाला असा एखादा स्टीमर विकत घ्यायचा असेलच, तर याची देखील मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता शेवटची एक प्रो टिप. कोथिंबिरीमुळे डायजेशन छान होतं. पण ही कोथिंबीर कधी टाकायची? तर भाजी आपली संपूर्ण तयार झाल्यानंतर. आधीच जर टाकली तर ती पूर्ण शिजून जाते आणि त्याची चवही निघून जाते. त्यामुळे शेवटी कोथिंबीर भुरभुरायची. तर मैत्रिणींनो, स्वयंपाकात नेहमी उपयोगात येणाऱ्या अशा काही टिप्स आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. मला माहिती आहे यापेक्षा बऱ्याचशा वेगवेगळ्या टिप्स या तुमच्या जवळ सुद्धा आहेत. तर त्या सगळ्यांपर्यंत पोहोचाव्या यासाठी तुमच्याकडच्या ज्या काही टिप्स असतील त्या मला जरूर कमेंट करा. आपण आपल्या चॅनलवरती जरूर शेअर करू. आणि आजच्या टिप्स देखील तुम्हाला आवडल्या असतील तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.